नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC विषयक भूगोल या विषयावरील काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। स्पर्धा परीक्षा कोणतीही असो किंवा MPSC असो, त्यामध्ये भूगोल या विषयावर प्रश्न नेहमी विचारले जातात आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला भूगोल या विषयावर आधारित प्रश्नांचे व्हिडिओ पाहण्यास मिळतील। आपण या अगोदर देखील भूगोल या विषयावर खूप सारे प्रश्न अपलोड केलेले आहेत आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही भूगोल या विषयावरील प्रश्नांचा अभ्यास करू शकता आणि इथून पुढे देखील आपण भूगोल या विषयावर आधारित असणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या देशात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट हे ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, पृथ्वीची भ्रमण करण्याची गती किंवा वेग किती असतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 28 किमी प्रति मिनिट। पृथ्वीची भ्रमण करण्याची गती किंवा वेग 28 किमी मिनिट इतका आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी कोणती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दमणगंगा। कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी आहे दमणगंगा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंदुरबार। तोरणमाळचे पठार हे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, कोलंबो हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? शहर आणि ते कोणत्या नदीवर वसलेले आहे यावर प्रश्न नेहमी विचारले जातात। तर कोलंबो हे शहर केलानी या नदीवर वसलेले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, पश्चिम जेट स्ट्रीम पृष्ठभागावरून सुमारे किती किमीवरून वाहतात? प्रश्न क्रमांक 6 आहे पश्चिम जेट स्ट्रीम पृष्ठभागावरून सुमारे किती किमीवरून वाहतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3 किमी। पश्चिम जेट स्ट्रीम पृष्ठभागावरून सुमारे 3 किमीवरून वाहतात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, हिमाद्री किंवा ब्रह्मद हिमालयाची सरासरी उंची किती मीटरपर्यंत आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 6000 मीटर। हिमाद्री किंवा ब्रह्मद हिमालयाची सरासरी उंची ही 6000 मीटरपर्यंत आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अन्नाईमुडी हे पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे। तर पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर अन्नाईमुडी हे आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, थळघाट या घाटाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कसारा घाट। कसारा या घाटाला थळघाट किंवा थळघाटाला कसारा घाट या नावाने ओळखले जाते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, वाळवंटात प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या वनस्पती उगवतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे झिरोफाईट या प्रकारच्या वनस्पती वाळवंटामध्ये प्रामुख्याने उगवतात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, भारतातील प्रमुख अवकाशयान उड्डाण केंद्र कोठे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे श्रीहरिकोटा। भारतातील प्रमुख अवकाशयान उड्डाण केंद्र श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे। आणि व्हिडिओचा शेवटचा प्रश्न क्रमांक 12, भारतातील सर्वात मोठा सिंचन कालवा कोणता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी कालवा। भारतातील सर्वात मोठा सिंचन कालवा हा इंदिरा गांधी कालवा हा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 12 प्रश्नांचा अभ्यास केला आणि हे सर्व प्रश्न भूगोल या विषयावरील होते आणि भूगोल विषयावर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। अशाच प्रकारच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, भारतीय राज्यघटना, पंचायत राज, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी भरती या सर्व भरतीसाठी आवश्यक असणारे प्रश्न अपलोड करत असतो।
त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.